नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. रांगोळीमध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून नवरा राकेश ज्योतिराम नलवडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. डिसेंबर 2024 मध्ये रात्री 9:30च्या सुमारास रांगोळी येथील उदय राजाराम देवणे यांच्या घरी एकत्र येऊन पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील मुलीच्या आणि मुलाच्या आईवडिलांनी संगनमताने तिचा राकेश ज्योतिराम नलवडे याच्याशी बालविवाह लावून देण्यात आला. यानंतर संशयित आरोपी नवरा राकेश नलवडे याने मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवून अत्याचार केला असल्याची माहिती बाल विकास विभागातील महिला पर्यवेक्षक सुनीता कोळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्नाटकातील निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात 0 नंबरने गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणी पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करून अखेर मुलगा राकेश ज्योतिराम नलवडे, ज्योतिराम सीताराम नलवडे, फुलाबाई ज्योतिराम नलवडे, राहणार एरंडोली तालुका, मिरज जिल्हा, सांगली अशोक कोंडेकर व अमृता अशोक कोंडेकर, राहणार आडी तालुका, निपाणी जिल्हा, बेळगाव यांच्यावर भारतीय न्याय संहिता, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.